कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा। नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स। रत्नागिरीत बिबट्यांची मोठी दहशत, एकूण 108 गावांना धोका, 61 गावात बिबट्यांचा संचार, वन विभागाचा सतर्कतेचा इशारा। गुहागरमध्ये शिवसेना मनसे युती निश्चित, आमदार भास्कर जाधवांची मोठी घोषणा। आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष सज्ज, प्रमोद गांधींसोबत जाधवांचे मनोमिलन। त्या हॉटेलचा वाद आणखी पेटला, सावंत आणि सिनकर यांचा संघर्ष तीव्र। शशांक सिनकर यांचा जोरदार पलटवार, प्रताप सावंतांचे आरोप सिनकरांनी फेटाळले। आणि नवी मुंबईत निवडणुकीचे बिगुल वाजले, 9 लाख मतदार बजावणार हक्क, 1100 मतदान केंद्रांची जय्यत तयारी, प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी पूर्ण सज्ज, 28 प्रभागांमध्ये रंगणार चुरशीची लढत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या बिबट्यांच्या दहशतीने नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत। वन विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल 108 गावांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे दिसून येत आहे। यात रत्नागिरी तालुक्याला सर्वाधिक मोठा फटका बसला असून एकट्या या तालुक्यातील 61 गावांमध्ये बिबट्यांचा संचार आढळला आहे। केवळ रत्नागिरीच नव्हे तर लांजा, राजापूर आणि संगमेश्वर यांसारख्या इतर प्रमुख तालुक्यातील गावांनाही वन विभागाने तातडीने सतर्कतेचा इशारा दिला आहे। रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। पाळीव प्राण्यांच्या शिकारीसाठी बिबट्या गावांच्या शिवारात येत असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले। प्रशासनाकडून ठिकठिकाणी गस्त वाढवण्यात आली असली तरी स्थानिक रहिवाशांनी स्वतःची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे। वन विभागाने या बाधित गावांसाठी विशेष नियमावली जारी केली असून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब केले आहे। वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान जाधव यांनी ही अधिकृत घोषणा केली। या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून आगामी निवडणुकांमध्ये याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते आज महाराष्ट्रामध्ये एक झाल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं भरतं आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वच जाती धर्मांच्या लोकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं गुहागरमध्ये देखील आम्ही दोघांनी एकत्र येऊन काम करायचं हा आमचा एकमताने निर्णय झालेला आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। टेकाप नेते निजाम फोफलुनकर यांनी ही अधिकृत घोषणा केली असून पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची पूर्ण मोर्चेबांधणी झाल्याचे त्यांनी सांगितले। मोरबा आणि तळाशेत जिल्हा परिषद गटांसाठी पक्षाने आपले उमेदवारही निश्चित केले आहेत। माणगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेकापचे वर्चस्व राहिले असून कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्ण केल्याचा दावा पक्षाने केला आहे। विशेषतः मोरबा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे। युवा अध्यक्ष स्वप्नील दसवते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सज्ज असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पुन्हा एकदा लाल बावटा फडकवण्यासाठी शेकाप पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे। सर्वप्रथम मी माझ्याकडून व माझ्या पक्षाकडून सर्व माझ्या बंधुवांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि शेतकरी कामगार पक्ष स्वबळावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवायला तयार आहे आणि आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आणि शेतकरी कामगार पक्ष हा माणगाव तालुक्याच्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकवण्यास जयंत पाटलांच्या नेतृत्वात तयार आहे। आणि मोरबा गण व तलाक्षेत्र गणामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची आमची चाचपणी होऊन आम्ही उमेदवार तिथे देऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवण्यास
इच्छुक आहोत आणि तयार आहोत आणि स्वबळावर आम्ही तिथे लढवणार आहोत. कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी हातभार लावून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार कसे विजय होतील हे सर्वांनी खात्री बाळगून काळजीपूर्वक काम करावा अशी मी सगळ्यांकडे नम्र विनंती बाळगतो आणि माझे शब्द. पनवेलमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी जादा दिवसांची सवलत मिळाल्याने उमेदवारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. महायुतीचे नेते रामदास शेवाळे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाचे जाहीर आभार मानले आहेत. या निर्णयामुळे प्रचाराला नवी दिशा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे आज मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शेवाळे यांनी पनवेलमधील मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. तिळगुळ घ्या आणि येणारी 5 वर्षे आमच्याशी गोड बोला अशी प्रेमळ साथ त्यांनी यावेळी मतदारांना घातली. हिंदू धर्मातील या पवित्र सणाचे औचित्य साधत त्यांनी सकारात्मक ऊर्जेने घराघरात पोहोचण्याचा निर्धार व्यक्त केला. संक्रांतीच्या या शुभ दिनी मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा मार्ग निश्चितच सुकर होईल असा दृढ विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून प्रचाराचा जोर आता वाढला आहे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आज सरकारच्या माध्यमातून आज वाढीव दिवसाचं निवडणूक आयोगानं जे आम्हाला एक मुभा दिली त्याबद्दल पहिल्यांदा निवडणूक आयोगाचं आणि सरकारच्या आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एक आनंदाचा क्षण आमच्यासाठी असा आहे की कालच्या डेडलाईनच्यामुळं आमचा घरोघरी प्रचार सर्व संपला आहे. पण एक दिवस वाढीव दिल्यामुळं आमच्या आनंदात भर याच्यासाठी पडली की आज हिंदू धर्माप्रमाणे मकर संक्रांतीचा सण आहे आणि सर्व हिंदू बांधव एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोल बोला असं एकमेकांना बोलतात, आश्वासन देतात. पण आम्हाला आनंद यासाठी आहे की आम्हाला आज एक नवीन दिशा भेटली की आम्ही आज मतदारांना बोलतोय तिळगुळ घ्या, आज तुम्ही गोड बोलू नका. तर येणारी 5 वर्ष आम्ही जे काम करणार आहे त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना गोड बोलण्याचा एक संदेश आजच्या माध्यमातून आम्हाला देता आला. आम्हाला विशेष आनंद आहे. खेडमधील मुरडे गावचे माजी सरपंच प्रताप सावंत आणि भाजप सरचिटणीस शशांक सिनकर यांच्यातील संघर्ष आता चांगलाच विकोपाला गेला आहे. प्रताप सावंत यांनी सिनकर यांच्यावर फसवणूक आणि हेतुपुरस्पर बदनामी केल्याचे गंभीर आरोप केले होते. परमिट रूम लायसन मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले. मात्र शिवसेनेत पुन्हा स्वगृही परतल्याने आता राजकीय सूडबुद्धीतून लक्ष केले जात असल्याचा दावा सावंतांनी केला आहे. या मानसिक त्रासाविरोधात ते लवकरच न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. परंतु आता शशांक सिनकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत सावंतांवर पलटवार केला आहे. सावंत हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपवर आगपाखड करत असून पक्षाला पक्षवाढीसाठी अशा उचापती करण्याची कोणतीही गरज नाही असे सिनकर यांनी स्पष्ट केले. तसेच सावंतांनी आपले मार्गदर्शक बदलण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या आरोप प्रत्यारोपामुळे प्रताप सावंत आणि शशांक सिनकर यांच्यातील वाद आता राजकीय वळण घेत असल्याचे दिसू लागले आहे. नमस्कार, मी शशांक सिनकर, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस. आज काल माझी आई होती, पर्यायाने भारतीय जनता पार्टी होती. मुरडेगावचे माजी सरपंच प्रताप सावंत यांनी जे गंभीर आरोप केलेले आहेत की त्यांच्या बारला परवानगी मिळण्यासाठी जो आज मुरडेगावमध्ये वादग्रस्त विषय चालू आहे बारचा, या बार संदर्भात परवानगी मिळण्यासाठी मी त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये या आणि मग तुमच्या बारला आम्ही परवानगी मिळवून देतो असं जे काही त्यांनी आरोप केलेला आहे हा धादांत आरोप खोटा आहे. कारण का मुळात सावंत हे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेच नाहीत. त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांच्या सुनेला भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून दिला आणि तिच्या माध्यमातून मी नाराज आहे असा शिवसेनेला संदेश देण्याचा त्यांचा एक मानस होता, तो त्यांनी पुरा केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या सुनेला तुम्ही तालुका पदावरती घ्या आणि मग तर माझं समाधान होईल, माझ्याकडे चांगलं मोठं पद द्या. आम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही आहे कुठले पद द्यायची, त्यांना काम करू दे, तळागाळातल्या कार्यकर्त्याप्रमाणे त्यांना काम करू दे आणि कामातनं मोठं होणार, जर नेतृत्व त्यांचं मोठं होणार असेल तर होऊ दे असं त्यांना सांगितलं. पण त्याच्यामुळे ते नाराज झाले. त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे एक अट घातली की अरे एवढं तर होत नाही ना, हे पद मिळत नाही ना. मग आता मुळात म्हणजे जे काही मूळ सावंतांचं दुखणं आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या त्यावेळी दरम्यानच्या काळात पोलीस पाटलांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या, माझ्या सुनेला पोलीस पाटील पद मिळावं म्हणून त्यांनी आमच्याकडे गळ घातली. त्यामुळे की आता सरकार आहे आपलं, गृहमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत, तर त्यांच्यामार्फत काही होतंय का पहा. तर मी म्हटलं मी सामान्य छोटा कार्यकर्ता आहे, प्रयत्न करायला काही हरकत नाही. पण त्याचवेळी सावंत हे अति महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांनी एकाच वेळी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस याचे आमदार असलेले माजी आमदार संजयरावजी कदम साहेब आणि सन्मान्य विद्यमान आमदार योगेशदादा कदम यांच्याकडे
तिन्ही दगडांवरती त्यांनी पाय ठेवला आणि तिघांकडे ते संपर्कात होते आणि पोलीस पाटील पद मिळवत होते. पर्यायाने पोलीस पाटील पद ही परीक्षा असल्यामुळे त्यांना ते पद मिळू शकलं नाही म्हणून ते नाराज झाले आणि मग त्यांनी आमच्यावरती एक राग काढायचा म्हणतात की भारतीय जनता पार्टीने माझं काम केलं नाही म्हणून केलं. परंतु वास्तविक असं आहे की सावंतांना हवी ती सगळी पदं त्यांनी घेतलेली आहे. भाजपमध्ये आम्हाला काम मिळेल असं झाल्यानंतर आमच्या कुटुंबियांनी म्हटलं आपण स्वगृही जाऊया आणि मग आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मग बारची स्थापना झाली. मग आम्ही असं म्हणायचं का की भारतीय जनता पार्टीने ते केलं नाही, कारण भारतीय जनता पार्टीचा उद्देशच नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणायचं का की हे शिवसेनेमध्ये गेल्यानंतर त्यांना बारची परवानगी मिळाली, याच्यातनं संदेश काय जातो याचं त्यांना भान असायला हवं. महायुतीचं सरकार आहे, इथे सन्माननीय गृहराज्यमंत्री महायुतीचे मंत्री आहेत, आपण त्यांच्यावरच स्टेटमेंट करतोय की त्यांच्याकडे गेल्यानंतर मला बारची परवानगी मिळाली. हे नकळत कितपत योग्य आहे हे जनताच ठरवेल. त्यामुळे त्या सावंतांनी भान ठेवून आरोप करावेत. भारतीय जनता पार्टीचा कुठेही संबंध नाही. ते एवढे महत्वाकांक्षी आहेत की त्यांना सगळी पदं आपल्या हातात हवी. आता ते म्हणतात की यांचं शशांक सिंकर यांनी ग्रामपंचायत ठराव केला. मुळात ठराव मी केला नाही, मी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने या आंदोलनात ग्रामस्थांचं जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा दिला आणि मुळात ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य आणि तंटाचे अध्यक्ष मंदोरी शिवे यांनी तो ठराव मांडलेला आहे. आता ठराव कोणी मांडला हे देखील यांना माहिती जर नसेल आणि बिनबुडाचे आरोप करत असतील तर अशा आरोपांना उत्तर द्यायचं आमचं काम नाही आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जे काही संबंध नाही. सावंत हे स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल या महायुतीच्या सरकारचा वापर करून घेतात आणि आपली पोळी भाजून घेतात असा स्पष्ट माझा आरोप आहे. त्यांना खुशाल त्यांनी जर त्या कोर्टात जायचं आवाहन केलेलं आहे. खुशाल त्यांनी कोर्टात जावं आणि मग त्यांचे जर आरोप खरे ठरले तर आम्ही ती कोर्टच आम्हाला न्याय देईल त्याच्याशी आम्ही संबंधित राहू. एवढं मला आजच्या या निमित्ताने सांगायचं आहे. धन्यवाद. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 28 प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पद्धतीने होत आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये 9,48,460 इतकी मतदारसंख्या आहे. निवडणुकीसाठी 8 विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापित असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्य वितरण व संकलन केले जाणार आहे. निवडणुकीकरिता 185 ठिकाणांवर 1148 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपद्वारे अनोखा उपक्रम राबवला जात आहे. या मोहिमेत पनवेलमधील 75 शाळांमधील सुमारे 1 लाख विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र लिहून 15 जानेवारी रोजी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. प्रिय आई बाबा, यंदा मतदान कराच असा भावनिक संदेश या पत्रातून दिला जात असून मुलांकडून पालकांची मतदानाची हमी घेतली जात आहे. या अभिनव मोहिमेसोबतच शहरात 3D पुतळे, पथनाट्ये, वासुदेव आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, मॅरेथॉन आणि मानवी साखळी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांनी सांगितले. येत्या 15 जानेवारीला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत सर्व पात्र नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असे आवाहन पनवेल महानगरपालिकेने केले आहे. खेड तालुक्यातील छायाचित्रकारांना संघटित करण्यासाठी खेड फोटोग्राफी असोसिएशनच्या वतीने नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. माजी अध्यक्ष हर्षदीप उर्फ बाळा सासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवी फळी आता सज्ज झाली आहे. असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहन राठोड तर उपाध्यक्षपदी यश साळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिव म्हणून आदर्श पाटील आणि खजिनदार म्हणून सुजित गांगण आगामी कार्यभार पाहणार आहेत. या सोहळ्यात सिद्धेश मोरे, आयुष खेडेकर आणि मृणाल मडव यांच्याकडे ही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. तसेच संजय शिगवन यांच्यासह 7 सदस्यांचा या नवीन कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे माजी अध्यक्ष बाळा सासने यांची संघटनेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. या नव्या निवडीमुळे तालुक्यातील छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून व्यवसायाला एक नवी व्यावसायिक दिशा मिळेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. खेड परिसरातील असंख्य छायाचित्रकार या सोहळ्याला उपस्थित होते. आता या संघटनेच्या माध्यमातून छायाचित्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी 11 जानेवारी 2026 रोजी उत्साहात पार पडला. भरणे येथील जोगळे मल्टीपर्पज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात 2026 या वर्षासाठी डॉक्टर परेश मळंगावकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्यासोबत सचिव म्हणून डॉक्टर सिद्धेश चिखले आणि कोषाध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेश यादव यांनी पदभार स्वीकारला. तसेच डॉक्टर वैदेही शेळके व डॉक्टर समीर तलाठी यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष डॉक्टर मळंगावकर यांनी आगामी काळात विविध वैद्यकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. कोअर कमिटीचे चेअरमन डॉक्टर श्याम गिल्डा आणि मावळते अध्यक्ष डॉक्टर अजयराज बाळ यांनी नूतन कार्यकारिणीला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला तालुक्यातील डॉक्टर आणि असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे संघटनेत उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात समाजाभिमुख कार्याला अधिक गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा शिक्षण महर्षी गोविंदरावजी निकम सह्याद्री पुरस्कार 2026 संजीव करपे यांना जाहीर झाला आहे. ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत उपजीविकेच्या क्षेत्रातील त्यांच्या 3 दशकांच्या बहुमोल कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात येत आहे. कुडाळ येथील प्रसिद्ध कोनबॅक संस्थेचे मार्गदर्शक संचालक असलेल्या करपे यांनी बांबू लागवडीपासून ते थेट विक्रीपर्यंतचे एक यशस्वी मॉडेल उभे केले आहे. त्यांच्या या विशेष कार्यामुळे आज हजारो ग्रामीण कारागीर, महिला आणि बेरोजगार तरुणांना सन्मानाचा रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतीय बांबूला जागतिक बाजारपेठेत एक नवी ओळख मिळवून देण्यात संजीव करपे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू शेतीतून मोठे आर्थिक श्रेय देण्यासोबतच त्यांनी पर्यावरणपूरक हरित अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. दिवंगत गोविंदरावजी निकम यांच्या जयंतीदिनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार असून सामाजिक समृद्धीसाठी त्यांचे योगदान खरोखरच प्रेरणादायी ठरले आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील सावित्री माध्यमिक विद्यामंदिर आंबेत हायस्कूलने शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. सप्टेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांचा निकाल 100% लागला असून शाळेने आपली मागील 31 वर्षांची गौरवशाली यशाची परंपरा यंदाही मोठ्या अभिमानाने कायम राखली आहे. एलिमेंटरी परीक्षेत समृद्धी तांबे, सायली साळवी, प्रतीक्षा महापळकर आणि सोहम गजमल या विद्यार्थ्यांनी अ श्रेणी मिळवली. तसेच इंटरमिजिएट परीक्षेत नेहा गमरे आणि निहाल चरफरे यांनी अ श्रेणीत घवघवीत यश संपादन केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना कला शिक्षक श्री लुबाळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुजित भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि संबंधित शिक्षकांचे मनापासून कौतुक केले आहे. या निकालामुळे संपूर्ण तालुक्यात शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद समाज कल्याण आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत खेड तालुक्यातील विराज उमेश धाडवे यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद शाळा अजगणी नंबर 2 मध्ये 6वी शिकणाऱ्या विराजने 100 मीटर आणि 50 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावून 2 सुवर्ण पदकांवर आपली मोहर उमटवली. विराजच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे अजगणी गावचे आणि खेड तालुक्याचे नाव जिल्हा स्तरावर अभिमानाने उंचावले आहे. विराजला या यशासाठी त्याच्या शाळेतील शिक्षकांचे आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून मनसेचे माजी तालुका अध्यक्ष संदीप फळकले यांनी चक्क परदेशातून दूरध्वनीद्वारे विराजचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विराजच्या या जिद्दीचे आणि मेहनतीचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच्या या यशामुळे इतर दिव्यांग खेळाडूंना देखील मोठी प्रेरणा मिळाली असून परिसरात आणि शाळेत आनंदाचे तसेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण. कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.